नमस्कार. मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत. हे पहा, सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते. अतिशय नीट अशी वीण आहे ही. खूप सुबक दिसते ही वीण. विणायला खूप सोपी आहे. तर सुरुवात करूया. कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. ही वीण 4 ओळींचीच आहे. ही वीण विणण्यासाठी 2च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत. पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे. पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. पहिले 2 टाके त्याचा 2चा 1 पाठीमागून सुलट विणायचा. यातला फक्त पहिला टाका काढून टाकायचा याप्रमाणे आणि दुसरा टाका पाठीमागून पुन्हा एकदा सुलट विणायचा. हे शेवटपर्यंत रिपीट करत जायचं आहे. 2चा 1 पाठीमागून सुलट विणायचा. यातला पहिला टाका काढून टाकायचा आणि दुसरा टाका पुन्हा एकदा पाठीमागून सुलट विणायचा. 2 टाके होते, त्याचे 2 टाकेच विणलेले आहेत. हेच रिपीट करत जायचं आहे. इथे रिपीटेशन संपलेलं आहे. शेवटचा टाका एजिंगचा आहे. पहिली ओळ पूर्ण झाली. दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. ही पूर्ण ओळ उलट विणायची आहे. अटी मात्र याप्रमाणे घ्यायची. सगळे टाके उलट विणायचे आहेत. पूर्ण ओळ उलट विणलेली आहे. शेवटचा टाका एजिंगचा आहे. दुसरी ओळ पूर्ण झाली. तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. पहिली आणि तिसरी ओळ एकसारखीच विणायची आहे. फक्त ओळीची सुरुवात ही वेगळी असणार आहे. तिसऱ्या ओळीची सुरुवात ही 1 टाका पाठीमागून सुलट विणायचा. यानंतर रिपीटेशन होईल. रिपीटेशन याप्रमाणे 2चा 1 पाठीमागून सुलट, त्यातला पहिला टाका काढून टाकायचा, दुसरा टाका पुन्हा सुलट विणायचा. हेच रिपीटेशन शेवटचा 1 टाका उरेपर्यंत विणत जायचं आहे. 2 टाक्याचं रिपीटेशन हेच असणार आहे. शेवटचा 1 टाका उरेपर्यंत हेच रिपीट करत जायचं आहे. हे पहा, इथे रिपीटेशन संपलेलं आहे. हा शेवटचा 1 टाका आहे, तो रिपीटेशन नंतरचा आहे. तो पाठीमागून सुलट विणायचा. शेवटचा टाका एजिंगचा आहे. तिसरी ओळ पूर्ण झाली. चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. दुसरी आणि चौथी ओळ एकसारखीच विणायची आहे. पूर्ण ओळ उलट विणायची आहे. अटी मात्र याप्रमाणे घ्यायची. सगळे टाके उलट विणायचे. पूर्ण ओळ उलट विणलेली आहे. शेवटचा टाका एजिंगचा आहे. चौथी ओळ पूर्ण झाली. याच 4 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन तयार होते. आपण नेहमी गार्टर स्टिच म्हणजे दोन्ही बाजूनी सुलट वगैरे विणतो,
त्याऐवजी त्याला हा एक चांगला ऑप्शन आहे। ही विण विणायला अतिशय सोपी आहे, लक्षात ठेवायला सोपी आहे, भरभर वाढते। नवीन शिकत आहेत त्यांना सुद्धा अगदी सहज विणता येण्यासारखी आहे। दिसते ही खूप छान, खूप क्लिअर विण दिसते ही। तर ही विण टोपीसाठी, हेडबँडसाठी, गळपट्टीसाठी, कानपट्टीसाठी, सर्व प्रकारच्या स्वेटरसाठी, मिक्स अँड मॅच डिझाईन करण्यासाठी, क्राफ्टसाठी, बॅगसाठी वगैरे उपयोगी आहे। अगदी सहज विणली जाणारी ही एक सुंदर विण आहे। तर आशा आहे की ही डिझाईन, ही विण सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल। तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन काहीतरी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।